अमरापूर ते आबापुरी प्रवास मस्तपैकी बुलेटवरून चाललेला होता. आजूबाजूचा परिसर मस्त आणि अतिशय सुंदर होता. उन्हाचा कडाका काही नव्हता एवढा, तरी पण वाहनं वगैरे रोडनं भरपूर होती. बंडा शेठ भेटले. बंडा शेठ बरोबर थोडा वेळ घालवला. बेकरीत प्रसाद वगैरे घेतला देवासाठी. तर बाहेरचं शूट वगैरे केलं. सर्व शूट झाल्यानंतर लगेच पुढे निघालो आम्ही. वाहनं भरपूर रोडनं होती. आजूबाजूचा परिसर बघू शकताय आपण कसा आहे. थोडं पुढं जात 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 ज्या त्या जागची आम्ही थोडं थोडं शूट करत पुढे चाललेलो होतो. सोनू शेठला थोडं म्हणलं व्हिडिओमध्ये घ्यावं. सोनू शेठ काय बघायला तयार नाहीत. थोडंफार शूट केलं. नंतर लगेच दुसरा शूट चालू केला. नंतर नदी लागली. नदीवरती थोडा वेळ थांबलो. नजारा बघू शकताय नदीचा कसा आहे. थोडंफार इकडं तिकडं कॅमेरा फिरवला गोल. आता म्हणलं निघूया. जायच्या तयारीत होतोच. सोनू शेठ म्हणलं जरा एक नंबर नजारा आहे. थोडं पुढं आल्यानंतर मासा बघा. मासावाले होते. मासा बघितला. मासा एक नंबर गाव. मासा बघितला. नंतर म्हटलं आता म्हणून थोडा डबल व्ह्यू घेतला. पुढे आलो. सोनू शेठ म्हणले शॉर्टकट मार्गाने जाऊया. शॉर्टकट मार्गाने जाऊया म्हणतर पुढं गेलो. पुढं 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 निघालो होतो. रस्ता काय बराबर नव्हता. चिखल खूप घाण होती. तरी पण तसंच गेलो पुढं. सोनू शेठला म्हटलं याला रोड काय चांगला दिसेना, माघारी फिरवा. सोनू शेठनं बुलेट थांबवली. नंतर म्हणलं इकडं यायलाच नाही पाहिजे होतं. तरी पण सोनू शेठ म्हणलं फिरवा गाडी. सोनू शेठनं लगेच गाडी फिरवली. यू टर्न घेतला आणि म्हणले बसा चला जाऊया. आणि आहे त्या पहिल्याच मार्गानं जाण्यासाठी आम्ही तयार झालो. तेवढ्यात बाहेर आलो. आहे त्या मार्गाला लागलो. थोडक्यात आम्ही आबापुरीत पोचलोच. मंदिराच्या बाजूला होतोच. सर्व शूट वगैरे घेतलं. बघू शकताय मंदिराचा परिसर कसा स्वच्छ आहे. अतिशय सुंदर देवस्थान आहे. कधी वेळ भेटला तर सातारा जिल्ह्यात आहे. बघू शकताय. सोनू शेठ म्हणले द्या कॅमेरा इकडे, मी शूट करतो. सोनू शेठनं शूट केलं मस्तपैकी. नंतर बघा आत देवळातला व्ह्यू बघू शकताय आपण कसा आहे. अतिशय छान प्रकारे आहे. खूप छान मंदिर आहे काळभैरवनाथाचं. आपण कधी जरी आला तरी येऊन इथं देवदर्शन करू शकताय. कधी प्रसंग जरी आला तरी आपण मस्त आहे. नंतर वर डोंगरावर गेलो. वर पण काळभैरवाचंच मंदिर आहे. पायऱ्या बघू शकताय आपण किती आहेत भरपूर. पायऱ्या चढून सोनू शेठला म्हणलं आता काय फाटत्या सगळे, आता काय राहत नाही म्हणलं. पहिल्यांदाच मी पण आलो होतो वरती. सोनू शेठ म्हणले चला थोडं जरा मी शूट करतो. आणि सोनू शेठने मोबाईल हातात घेतला. पायऱ्या चढत चढत आम्ही वर निघालो. पाय गोळ चढले. पाय भरपूर दुखायला लागले. सोनू शेठला म्हणलं आता काय सरळ नाही. या पायऱ्या बघूनच नको नको वाटायला लागले. तरी पण जायची ओढ असल्यामुळं जाणं गरजेचं होतं. अक्षरशः पोचलोच वरती. थोडं पुढं गेलो. वरचा व्ह्यू बघू शकताय डोंगरावरून कसं दिसते. मंदिरात पोचलो. वरच्या साईडचाही सर्व परिसर अतिशय सुंदर आहे. शकताय डोंगरावरून किती खाली मंदिर आहे. शूट करत खाली घेऊन केलं. खालून आम्ही चालत आलेलो होतो वरती. बघू शकताय तुम्ही मंदिर किती खाली आहे. नंतर थोडं व्हिडिओ शूट केलं आणि नंतर लगेच जायच्या तयारीसाठी आम्ही रिटर्न फिरालो. बघू शकताय खाली जातानाचा व्ह्यू कसा आहे.